एबीपी वोटरचा नुकताच एक सर्वे आलाय आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने बोलण्यासाठी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणाबद्दल। त्यांना काय वाटतं, सध्याची जी आकडेवारी आली आहे त्यावरून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, राज्यामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल अशा पद्धतीचं एक चित्र सध्या सर्वेच्या माध्यमातून दिसते, तर केंद्रामध्ये मात्र नरेंद्र मोदींना पसंती मिळते। बघा, देशामध्ये 2014 आणि 19 मध्ये जे निवडणुका झाल्या आणि दोन्ही वेळेस नरेंद्र मोदी साहेबांना लोकांनी हमखास मतदान केलं, त्यांना बहुमत दिलं। म्हणजे कधीही मागील 30 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत स्वतःच्या बळावर मिळाला नाही। तशी 2 वेळा त्यांना विक्रमी विजय मिळाली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पण त्याचबरोबर मतदान केलं 14 आणि 19 मध्ये। आणि या 24च्या निवडणुकीमध्ये सर्वे तुमच्या काही असेल ते मला काही त्याच्यावर सर्वे जे आहे शेवटी, पण मला एवढंच म्हणायचं आहे की स्पष्ट मुंबई महाराष्ट्र त्याच धर्तीवर मतदान करेल जे अख्खा देश करणार आहे। आणि मला आश्चर्य वाटणार नाही की मागच्या वेळी 41 जागा आली होती मोदी साहेब आणि सेना दोघांची, त्याच्या पलीकडे जाऊनही आम्हाला जागा जास्त मिळतील। महाराष्ट्राच्या अनुषंगानेच मी तुम्हाला विचारणार होतो। खरं तर काही दिवसांपूर्वी तुम्ही निर्णय घेतलात, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये गटामध्ये सहभागी झालात। असं असताना देखील अशा पद्धतीचा एक सर्वे येणं, तुमचा काय अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती जागा मिळतील? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की नक्कीच महायुती तिन्ही पक्षांनी मिळून जर लढलं आणि ते होणारच आहे। विधानसभा नंतर आहे, लोकसभा आधी आहे आणि लोकसभामध्ये 100% देशाचा कौल आज नरेंद्र मोदीच्या बाजूने आहे। आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान अनेक लोकांनी किती म्हणजे सर्वे काढले, सांगितलं की तिथे काँग्रेस जिंकणार आहे आणि शेवटी निकाल काय लागले, वन साइडेड निकाल लागले। तसं इथेही महाराष्ट्रामध्येही आज 3 राज्याच्या निकाल लागल्यानंतर एक वातावरण खूप सारा बदललेलं आहे। आणि नक्कीच आम्ही पण आमच्या मतदारसंघापासून आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, देशामध्ये फिरतो, आम्हाला अंदाज आहे की लोकांचा आता मत जे आहे फक्त नरेंद्र मोदीसाठीच आहे। दुसऱ्या गोष्टी, आज नरेंद्र मोदी विरोधात कोण, शेवटी महाराष्ट्रामध्येही कोणी आघाडी असेल की महायुती असेल, लोकांना प्रश्न हा तर समोर येणारच आहे ना की नरेंद्र मोदी विरोधात कोण, आमच्या पंतप्रधान उद्या कोण बनणार, हा प्रश्न जेव्हा लोकांच्या मनामध्ये जेव्हा विचार करतील, मतदान केंद्रावर जातील, तर 100% लोकांना नरेंद्र मोदीचा चेहरा दिसणार आहे। त्यांनी केलेले काम, विकास आणि या देशाची म्हणजे संपूर्ण प्रगती जी झाली आहे, कुठलाही क्षेत्र तुम्ही आज बघा, आज भारताचा एक नाव सुद्धा जगामध्ये उंचावलेलं आहे। भारताच्या तुम्ही आता उद्योग धंदे, बाकीचे सगळे क्षेत्र, इव्हन शेती, काही प्रमाणात काही अवकाळी पाऊस की इकडे तिकडे काही प्रश्न येतात, पण एकंदर जर तुम्ही बघितलं तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा बेहतर आहे। आणि सरकारकडून जे एक अपेक्षा असते शेतकऱ्यांना, ते आज योग्य रीतीने मिळून राहिलेली आहे। त्याचा परिणाम हेच होणार आहे की इंडिया ब्लॉक एका बाजूला एकदम म्हणजे विस्कळीत झालेला ब्लॉक, आणि त्याचा चेहरा कोण, आता कोण कोणाचं नावही सुचवते आणि मग तोच व्यक्ती म्हणतो की मी नाही आहे। तर त्याचा अर्थच हे स्पष्ट होत आहे की आज नरेंद्र मोदीचा मुकाबला करण्यासाठी इंडिया किंवा कुठल्याही विरोधी पक्षामध्ये ते सामर्थ्य नाही। आणि आज जेव्हा देशाचं मतदान करायची वेळ येईल, नक्कीच लोक नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व पक्ष जे आहे त्यांना मतदान हमखास करतील। महाराष्ट्रातले 2 पक्ष फुटले, त्यामुळे कुठेतरी लोकांची नाराजी असं वाटत नाही का, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले सध्याचे हे सर्वे आपल्या आकडेवारी दाखवतात? आता शेवटी सर्वेज आहे ना, आता हे तुमचा सर्वे असेल, उद्या पुन्हा दुसराचा सर्वे काय वेगळा आला, त्याच्या काही म्हणजे आज खरं ऑथेंटिक सर्वे म्हणता येणार नाही। पण मूड ऑफ द नेशन, देशाचा जे कौल आहे आज ते नरेंद्र मोदीच्या बाजूने आहे, हे तर स्पष्टच आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र काही वेगळा थोडी आहे। महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या प्रवाहाबरोबर केंद्रीय राष्ट्रीय जे निवडणुकी असतात त्यामध्ये मतदान केलं आहे। आणि ते 14-19च्याच उदाहरण नाही आहे, त्याच्या अगोदरही तुम्ही बघा महाराष्ट्र नेहमी
देशाच्या बरोबर चालायचंच असते आणि महाराष्ट्र एक ट्रेंड सेटर आहे. असो तुमचे सर्वे काही म्हणत असतील, पण नरेंद्र मोदीच्या जेव्हा वेळ प्रसंग येईल लोक मतदान त्यांनाच करतील. ज्यावेळेस निवडणुका येत असतात त्यावेळी प्रामुख्यानं प्रत्येक पक्ष जो आहे तो प्रत्येक मतदारसंघनिहाय सर्वे करताना आपल्याला पाहायला मिळतो. पक्षांतर्गत ते सर्वे खरं तर असतात, सार्वजनिक या अनेक वेळा गोष्टी येत नाही आहेत, परंतु आपल्या पक्षाच्या वतीनं काही सर्वे करण्यात आला आहे का, महायुतीचा काही सर्वे करण्यात आला आहे का, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी महायुतीमध्ये किती जागा लढणार आहे? असं आहे, तुम्ही लोक तुमच्या सर्वे दाखवतात, आम्ही लोकही सर्वे करत असतो. जे यंत्रणा तुम्ही लोक वापरतात तशी यंत्रणा राजकीय पक्षही वापरतात. आणि आम्हाला असं वाटते की आम्हाला हमखास म्हणजे लोकांचा साथ मिळणार आहे. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर ठीक आहे, आता अजून थोडे दिवस संभ्रम आहे. आमच्या पक्षामध्ये अजून अधिकृत निवडणूक आयोगाचा अजून रिझल्ट यायचा आहे. सेना एका बाजूला म्हणजे शिंदे साहेबांच्याकडेच आहे, पण अजून त्याची टेस्ट अजून झाली नाही ना मैदानामध्ये, म्हणून लोक अंदाज लावत असतात की बाबा नाही काही असं आहे तसं आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा मतदानाची वेळ येईल आणि तिन्ही पक्ष एकत्र जेव्हा फोर्समध्ये काम करतील, नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसेल. लोकांच्या या टेस्टमध्ये महायुती प्रभावशाली ठरेल 100%. आणि तुम्ही याच्यात काही फार रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही मागच्या पण तुम्ही विधानसभेच्या बघा, भारतीय जनता पार्टीला 105 जागा आणि सोबत असलेले काही पक्ष आज आमच्याकडे जे आहे, जे आमचे 43 आमचे सहकारी आहे, शिंदे साहेबांचे आहे, अशाच तुम्ही सगळे धरले आणि ते सगळे लोक जेव्हा मैदानामध्ये काम करतील तर त्याचा परिणाम होणारच आहे. हे ठीक आहे, सर्वे काय म्हणतात एक जनरल काही, अच्छा एका राज्यात तुम्ही वेगळं म्हणतात, बाकीच्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की देशामध्ये मोदी साहेबच येणार आहे. 100% लोकांना माहीत आहे मोदीच येणार आहे आणि मोदी साहेबांच्या बरोबर महाराष्ट्र चालेल. शेवटचा प्रश्न, आपण किती जागांवर तयारी केली? नाही, तयारी असा आहे की अजून तिन्ही पक्षामध्ये अधिकृत आमची चर्चा काही झाली नाही आहे, पण आम्हाला असं खात्री आहे की योग्य जागा सगळ्या पक्षांना मिळतील आणि उलट इलेक्टिबिलिटी विनेबिलिटी जिंकणं हा अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. आणि हे इलेक्शन मोदी साहेबांचं आहे. मोदी साहेबांना महाराष्ट्राने भरपूर साथ दिलं पाहिजे. महाराष्ट्राचा साथ त्यांना असं जाणवलं पाहिजे की नाही खरोखर महाराष्ट्र अख्खा माझ्या मागे उभा आहे. त्या पद्धतीनं सगळे काम करतील, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. महायुतीची सर बैठक होणार होती, कधी ती जागांसंदर्भातली अमित शहांसोबत बैठक होणार आहे, याची काही तारीख आली? नाही, आता तारीख नाही ठरली, पण आता आमच्या आपला लोकसभेचा सत्र चालू होता, इथे विधानसभाही चालू होती. दुसऱ्या बाजूला 3 राज्याचे इलेक्शनच्या नंतर त्या राज्यामध्ये बाकीच्या त्यांच्या जे मंत्रिमंडळाच्या विस्तार वगैरे ते काम चालू होता. आता हे क्रिसमस आणि नवीन वर्षाची सुट्ट्या आता लागली आहेत, काही दिवस 5-7 दिवस थोडे स्लो चालतील. जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठका होणार आणि श्रेष्ठी जी आहे BJPच्या त्यांच्याबरोबरही आमची आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच जानेवारीच्या महिन्यामध्ये महायुतीची अमित शहांसोबतची बैठक पार पडेल आणि जागा वाटपांचा जो उर्वरित राहिलेला जो तिढा आहे तो लवकरच पूर्ण होईल अशा पद्धतीची एक शक्यता या निमित्तानं बोलताना प्रफुल्ल पटेल यांना व्यक्त केली आहे. कॅमेरामन आजी उदरकर सर, निलेश बुधावले, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.